हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू विद्याज वर्ल्ड. सो आज इथे सकाळी सकाळी माझं आवरून झालेलं आहे आणि माझी देवाची पूजाही झालेली आहे. इकडे तुम्ही बघू शकता आयनलासुद्धा स्कूलसाठी रेडी केलेला आहे. तो आता त्याच्या पप्पाबरोबर स्कूलला निघाला आहे. आयन स्कूलला गेला आहे आणि आता मीसुद्धा निघाले मंदिरात जायला. आज वारी सोमवार आहे, चांगला दिवस आहे आणि खूप दिवसाचं माझं पेंडिंग होतं जायचं. तर म्हटलं आज जाऊन येऊयात. तर आता मी निघते. आता आपण डायरेक्ट भेटूयात मंदिरात. तर आता आपण पोचलो आहोत. मी गाडी इथे लावते आणि तुम्हाला दाखवते की आपण कुठे आलोत. नारळ, अगरबत्ती आणि पेढे मी घेऊनच आली होती. सो हे आहे आमचं शंकराचं मंदिर. इथे मी नेहमीच येते. ह्या बेलाच्या झाडाला बघून मला इतका आनंद झाला ना की काय सांगू. कारण मागच्या 1-2 वेळेस मी बघितलं तर त्याची पानं पूर्ण किडून आणि पूर्ण वाट लागली होती त्या झाडाची. पण आता तो इतका छान बहरला आहे ना. आणि हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे. बेलाचं झाड बघून खरंच जाम भारी वाटलं. तर आता आपण निघूयात आणि आता आपण जाऊयात आपल्या बहिरीच्या मंदिरात. सो हे बघा, इथून बहिरीचं मंदिराचा कळस जो आहे हे आमचं ग्रामदेवता आहे. तर आता आपण जाऊयात त्या साईड. तर आता आपण आलेलो आहोत आणि हे आहे आमचं गावदैवत, आमचं नडगावचं मंदिर. आणि आता आपण जाऊयात आतमध्ये. कसलं भारी वाटतंय ना, सकाळ सकाळ म्हणजे मंदिरात यायची मजाच वेगळी आहे. मी देवाची पूजा करून घेते. हे आहे आमचं दैवत श्री काळभैरव जोगेश्वरी प्रसन्न. माझी पूजा करून झाली आहे आणि आता हा बाहेरचा परिसर बघा केवढा मोठा आणि इतका भारी वाटतोय ना. म्हणजे कवळं ऊन. आता थोडं 11-12 नंतर तर ऊन बघवतच नाही. मी जेव्हा आतमध्ये येत होते तेव्हाच माझी नजर ह्या झाडावर पडली होती. त्यावेळी मी नक्की आता तुम्हाला ते दाखवेल. कसला भारी म्हणजे मोगऱ्याने भरला आहे ना. म्हणजे मला राहवलंच नाही. मी 2-4 फुलं तर तोडलीच. पण असं वाटत होतं पूर्ण झाडच आणावं उचलून. कसलं भारी ना. केवढं फ्रेश तो पांढरा शुभ्र रंग, एकदम भारी. आणि मग आता आपण निघूयात घरी जायला. जाऊसं तर वाटत नाही आहे, पण जायला पाहिजे, घरी कामं वाट बघतायत. सो हे आमचं मंदिर हायवेला लागूनच आहे. हा आहे इकडे हायवे. आणि आता आपण निघूयात घरी जायला. बॅक टू होम. आणि ही थोडीशी फुलं मी तिथून आणली होती, तर ती आता मी माझ्या घरच्या देवाऱ्यामध्ये घरच्या देवांना वाहते. पांढरी पांढरी शुभ्र फुलं. तर मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा, लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.